नमस्कार. लाईफ विथ मीरा अँड पार्थ हे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो मी आफ्टरनूनचा व्लॉग आहे तर ते शूट केलं आहे. कारण सकाळी थोडंसं बाहेर पण गेले होते आणि नंतर आज काही व्हिडिओ घ्यायला टाईम नाही भेटला. आणि आत्ता ॲक्च्युली मी 2 रेसिपीज वेगवेगळ्या करणार होते तर त्या पण म्हटलं तुमच्याशी शेअर कराव्यात. तर आधी तर मी सगळं किचन ओटा वगैरे आवरला, कारण भांडी वगैरे भरपूर होती. तर ती भांडी मी मांडून घेतलीत आधी आणि त्याच्यानंतर ओटा क्लीन करून म्हटलं चला रेसिपीज तुमच्याशी शेअर कराव्यात. तर आत्ता मी ढोकळ्याचं प्रीमिक्स बनवणार आहे, कारण आम्ही उद्या गावी जाणार होतो आणि गावी आमच्या सगळ्यांची एक पार्टी होती. तर आंब्याच्या झाडाखाली मस्तपैकी आम्ही जेवण वगैरे करायचं असं ठरवलं होतं आणि प्रत्येकाने काही ना काहीतरी वेगवेगळे पदार्थ करून आणायचे असं ठरवलं होतं. तर अचानकच हे प्लॅन झालं होतं सगळ्यांचं गावाकडे आणि मी गुरुवारी जाणार होते. सो गुरुवारीच प्लॅन होतं, त्याच्यामुळे म्हटलं चला आपण पण काहीतरी नवीन वेगळी रेसिपी करूया. तर मी प्रीमिक्स पावडर बनवायला घेतली. तर त्याचं प्रमाण असं होतं की 2 कप आहेत, मेजरिंग कपने 2 कप डाळीचं पीठ घेतलं आहे. त्याच्यानंतर त्यामध्ये 2 चमचे लिंबू सत्व आहे, मीठ चवीपुरतं आणि साखर 4 चमचे घेतली आहे. आणि हे सर्व जे आहे ते मिक्सरला 1-2 मिनटं चांगलं असं फिरवून घेतलं आहे आणि ते आता हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे. असंच मी बऱ्याच वेळेला हे प्रीमिक्स आहे तर ते करून ठेवते, म्हणजे ढोकळा करायच्या वेळेला अगदी पटकन असं आपल्याला ते सगळं मिश्रण आहे तर ते एकत्रच भेटतं आणि आपला ढोकळा जो आहे तो अगदी 15 मिनटात आपण तयार करून घेऊ शकतो. सकाळी नाश्त्यासाठी हा एक छान ऑप्शन पण आहे. तर हवाबंद डब्यात भरल्यानंतर हे जे पीठ आहे ते चांगलं आरामात 2 ते 2.5 महिने आरामात राहतं. त्याला हवाबंद डब्यात ठेवल्यामुळे जाळी वगैरे पण काही धरत नाही आणि पाण्याचा बिलकुलही हात नाही लागला पाहिजे त्याला. तर ते पीठ अगदी छान राहतं आणि एवढे दिवस तर काही टिकवण्याची गरजच पडत नाही, कारण मुलांना तर फार ढोकळा आवडतो. टिफिनसाठी कधी कधी रिक्वायरमेंट असतेच त्यांची. त्याच्यामुळे हे पीठ अगदी मला 15 दिवसातून एकदा म्हटलं तरीच करावंच लागतं. आणि कधी कधी पीठ नसेल तर थोडा वेळ जातो हे सगळं एकत्र मिश्रण करण्यासाठी. पण हे जर असं तयार असेल तर आपण जितका आपल्याला ढोकळा बनवायचा त्या पद्धतीने आपण त्या बाउलमध्ये काढून त्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आणि अगदी सर्वात शेवटी एका भांड्यामध्ये पाणी उकळून घेतलं. पाणी छान उकळलं की त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ढोकळा सेट करायला ठेवायचा आहे. तर सेट करण्यापूर्वी आपल्याला तो मिश्रण जे आहे ते तर त्याच्यामध्ये खायचा सोडा ॲड करायचा. खूप छान स्पॉन्जी असा ढोकळा होतो. तर दुसऱ्या दिवशी घरी गेल्यानंतर मी त्याचा ढोकळा बनवणार होते, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी अगदी पहाटेच आम्ही निघणार होतो 6 वाजता. त्याच्यामुळे सकाळचं तर काही उरकलं नसतं, म्हटलं घरी गेल्यानंतर ढोकळा बनवूया. म्हणून प्रीमिक्स पावडर बनवून घेतली होती मी. आणि त्यानंतर सगळी भांडी जी आहेत रेसिपीची भांडी जी आहेत तर ती आवरून घेतली, कारण कधीही कोणतीही रेसिपी करायची असेल ना तर भांड्याचा पसारा मात्र भरपूर असा पडतो. तर भांडी वगैरे सगळे आवरून घेतले आणि मला संध्याकाळच्या भाजीचं काय बनवायचं असा प्रश्नच पडला होता. तर त्यासाठी मी मस्तपैकी असं राईसची रेसिपी करावी म्हणलं, कारण संध्याकाळचं जेवणाला भूक पण नव्हती खूप जास्त. आणि त्यासाठी मी एक राईसची नवीन रेसिपी करावी म्हटलं. तर मी सर्वात आधी तर साधारणतः 1 कपभर इतके तांदूळ घेतले होते. तांदूळ स्वच्छ धुवून त्याचा वेगळा असा भात शिजवून घेणार आहे मी. तर मी याच्यासाठी जो बिर्याणी राईस किंवा बासमती तांदूळ असतो ना त्या पद्धतीचाच तांदूळ वापरला आहे. आणि स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी आणि मीठ ॲड केलं आणि आता हा भात शेगडीवर करायला ठेवला. आणि त्यानंतर म्हटलं चला बाकीची जी प्रिपरेशन आहे तर ती करावी. अगदी झटपट होते ही रेसिपी, खूप काही जास्त साहित्य वगैरे लागत नाही त्याला. तर 2 लहान साईजचे कांदे आहेत तर ते मी उभे कट करून घेणार आहे. आपण कांदा भजीसाठी ज्या पद्धतीने कांदा कट करतो त्याच पद्धतीने मी ते उभे कट करून घेते आहे. आणि माझ्याकडे हरभरे होते शिजवलेले, ते घेतलेत अर्धी वाटी. आणि स्वीटकॉर्न होते आणलेले, तर स्वीटकॉर्न पण मी अगदी थोडेसे घेतलेत. आणि जर गाजर असेल तर गाजर पण बारीक चिरून किंवा किसून वापरलं तरी पण चालेल. भाज्या याच्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो. आणि हा राईस एकदा नक्की ट्राय करून बघा, मुलांना तर फार आवडेल, कारण बऱ्याचशा मुलांना कंप्लेंट असते की
ही भाजी आवडत नाही, ती भाजी आवडत नाही, याच्यामध्ये तुम्ही सगळ्या प्रकारच्या भाज्या ॲड करून देऊ शकता. अगदी पालक आहे तर तोही अगदी बारीक चिरून याच्यामध्ये टाकू शकता आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तुम्ही वापरू शकता. तर कांदा चिरून झाला की त्यानंतर कढई छान गरम करून घेतली आहे. भातही शिजवून झाला आहे. कढईमध्ये तेल टाकलं आहे. तेल गरम झालं की नंतर त्यामध्ये मोहरी, जिरं आणि अगदी थोडंसं हिंग टाकलं. कांदा टाकला. कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतला. त्याच्यानंतर स्वीटकॉर्न आणि हरभरा जो आहे शिजवलेला तो टाकला. तो पण छान परतून घेतला. त्यानंतर थोडेसे कोरडे मसाले ॲड केले. लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर, मीठ, धने जिरे पावडर आणि फ्लेवरसाठी याच्यामध्ये मी पावभाजी मसाला टाकला आहे. तुम्ही कोणताही वेगळा मसाला टाकू शकता जो तुम्हाला आवडेल तो. अगदी फ्राईड राईसचा जो मसाला आहे तर तो पण टाकला तरी पण छान लागतं किंवा शेजवान चटणी टाकली तरी पण छान लागतं. थोडासा गरम मसाला टाकला तरीही याची टेस्ट खूप छान येते. आणि हे सर्व जे मिश्रण आहे तर ते छान असं परतून घ्यायचं आणि झटपट अशी आपली राईसची रेसिपी पण तयार झाली आहे. तर अशा 2 वेगवेगळ्या रेसिपी मी आज शेअर केल्या. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या लाईफ विथ मीरा अँड पार्थ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे जे नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक यू सो मच. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ. तर बघू शकता राईस आणि हा जो राईस आहे याच्यासोबत लोणचं असेल किंवा सलाड असेल कोणतंही त्याच्यासोबत अगदी अप्रतिम असा हा राईस लागतो. तर मी लोणचं पण घेतलं होतं आणि काकडी कट करून घेतली होती. अगदी कोशिंबीर वगैरे रायता कशाही सोबत हा राईस आहे तर इतका छान लागतो. तर तुम्ही या दोनही रेसिपी ट्राय करून बघा.